अनुराग चव्हाण संपूर्ण टीम भोजन केल्यानंतर पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. अनिकेत काकडे असतील. मासवन प्रीमियर लीग वर्ष 10 10वा आहे पर्व, म्हणूनच मासवणकरांना आहे आज गर्व. खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील प्रत्येक खडानखडा माहीत असलेलं असं बारीक सारीक आयोजन आपण पाहत आहेत. राहुलजी धानवा यांच्या माध्यमातून हा कन्सेप्ट आला आणि अतिशय पुढे त्याला दुजोरा दिला राकेश दुमाडा आणि संपूर्ण टीमने. पहिलाच बॉल आपण पाहू शकलात, खूपच बाहेर होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. गोलंदाज अमित पांढरा गोलंदाजी मार्कवर. इथून थोडासा चेंडू बाहेर निघणारा होता, पुढे टाकला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला नाही. राकेश गोवारीच्या बॅटमधून एकदा वेते. इंजुरीने त्रस्त असताना सुद्धा मी चांगलं क्रिकेट खेळेन, कारण क्रिकेट हे आमच्या रक्तातच आहे. क्रिकेट म्हणजे आमचा श्वास, क्रिकेट आमचा जीव की प्राण. क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत, हेच ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन द बोर्ड. ऑफ साइडला फटका छान आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय. फार वेगाने फिल्डर येत आहेत. मनीष दानवा, एमडी. वॉट फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. प्रेझेन्स ऑफ माइंड कसं असावं, एक धाव आपल्या संघासाठी रोखण्यात यश मिळवलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहताय चांगली फिल्डिंग मनीष धानवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वय वर्ष 35, 5 वर्षानंतर 40+. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 रन्स. ऑन साइडला काय फटका खेळलाय, अप्रतिम. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला वळवलंय. MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळलं गेलंय. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का? यस, डेफिनेटली. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं बंधन, 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पाहिलं, न्यायालयाला सोडून दिलं आणि यस, डेफिनेटली लेफ्ट केलं होतं. राकेश गोवरीला असं वाटलं की हा चेंडू व्हाईट बॉल देतील पंच, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा बॉल डॉट आला. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली यावेळेला गोलंदाज अमित पांढराने. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. हा चेंडू आपण पाहिलात, पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूची सांगता होते, कारण तुम्ही मिडल स्टंपवरून जर आपण ऑफ स्टंपला थोडेसे हलकीशी शफल होत आहेत, लेग स्टंपवरून मिडल स्टंपला येत आहेत, त्यावेळेला पंच तुमचे मोमेंट पाहतात, तुमचं फुटवर्क पाहतात की कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. ऑफ साईडला फटका चांगला आहे, रूम बनवलं, जागा बनवली. सरळ चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर राकेश गुवारीच्या बॅटमधून 2 धावा येत असताना प्रीतम पांढरा त्याला खूप सुरेख साथ देतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते अंडरस्टँडिंग आतापर्यंत पाहायला मिळतं. तालमेलची कोणत्याही प्रकारची कमी नाहीये. प्रथम फलंदाजी करणारा संघ स्मिथ स्मॅशर हा संघ पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट सूर्या मासवन. सुजित जाधव, त्यांना खूप काही कष्ट करावे लागतील आपल्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं. भले ते कितीही संकट आली तरी सुद्धा आपल्यामध्ये असलेलं एक स्मित हास्य ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटतं. कारण एका सेकंदाच्या हसण्याने जर फोटो छान येत असेल तर आयुष्यभर हसण्याने जीवन किती फुलेल हेच दर्शवत असताना गोलंदाजी मार्कवर धीरज. पहिल्या षटकाचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 9 रन्स धीरज पवार. सूर्या मासवन टीम कडून 49 नंबरची जर्सी परिधान करणारा.
पहिलाच बॉल ह्या वेळेला थोडंसं आपण पाहिलं लेग स्टंपला होते आणि त्याकरता पंचांनी पाहिलं ऑफ्टमच्या खूपच बाहेर आहे, कोणत्याही प्रकारचा प्ले करण्याचा प्रयत्न केला नाही, एकदा वर्जित केली जाते. वाईडने सुरुवात केली, पहिल्या षटकामध्ये सुद्धा वाईडने सुरुवात केली होती आणि या षटकामध्ये सुद्धा वाईडने सुरुवात होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 डबल फिगरमध्ये. टॉस बॉल सरळ बॅटचा उपयोग केलाय, क्षेत्र खाली आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका डाऊन द ग्राउंड, मॅग्निफिसंट शॉट, चौकार. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगला फटका होता प्रीतम पांढराचा. लो फुल टॉस बॉल, सरळ बॅटचा उपयोग, सरळ बॅटचा पुन्हा एकदा उपयोग केला गेलाय. जणू काही या वेळेला आपण पाहताय रिप्ले पाहिलाय. कडक बॅटिंग, बॅक टू बाउंड्रीज, मॅग्निफिसंट ग्लोरियस शॉट, चौकार. काय फटका खेळला यावेळेला, जणू काही शॉन पॉलॉकने टाकलेला चेंडू आणि सौरव गांगुलीने दादाने मारलेला तो फटका, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. फ्लिक्सचा फटका जरूर खेळला गेला होता, तिथे फिल्डर तैनात आहेत. प्रीतम पांढऱ्याच्या बॅटमधून एकदा येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. ज्या रणनीतीने खेळतायत, चांगली रणनीती आखली गेले, स्ट्रॅटेजी चांगली आखली गेले. साबळा थोडीशी रेस्ट घेत आहेत, तर अवी आमच्या समावेश जोडले जात आहेत. ते कॉन्ट्रीब्युशन हे सहकार्य असायला हवं. पुन्हा एकदा बॉल तयार, धीरज पवार ऑन द विकेट. नाही, यावेळेला चेंडू बराच वेळ हवेत राहिला. गुड कॅच. गली रिजन मध्ये यावेळेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बाद होताना व्यवस्थित मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. एक बिग विकेट, राकेश गोवारी महत्वपूर्ण विकेट मिळते. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. रन, 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 6 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. हे भाग्य लाभतं मासवणकरांचं, खेळाडूंचं, कारण एखाद्या फॉर्मॅटमध्ये, लीग फॉर्मॅटमध्ये सातत्याने पाहिले 4-5 षटकांचे सामने खेळवले जातात, परंतु इथे प्रॉपरली 8 मॅचेस दिवसाला आहेत आणि 6-6 षटकांचे सामने, म्हणजे 96 षटकं प्रत्येक दिवसामध्ये. कालच्या दिवसात उशिराने सुरुवात झाली या स्पर्धेला, या क्रिकेटच्या सामन्याला, आणि त्याचंच कारण एक सामना पेंडिंग राहिला. आजच्या दिवसात तो कव्हर होईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. 6वा सामना सुरू आहे, म्हणजे हे 2 सामने आजच्या दिवसातील आपल्याला एक्झॅक्टली कंप्लीट करायचे आहेत. आणि तदनंतर जर वेळ राहिला तर शेवटचा सामना खेळवला जाईल. खोलवर चेंडू फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 रन्स. स्मिथ स्मॅशर्स ही टीम जाऊन पोहोचते 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 20 ला 1. अनुराग एक्सपिरियन्स आहेत कॅमेरामॅन, आणि ते सांगतायत की 3 मॅच होऊ नाही शकत, 2च मॅच कदा यावेळेला होतील. एक चांगलं त्यांनी भाकीत केलंय, कारण शेवटच्या सामन्यामध्ये अंधाराचं साम्राज्य पसरेल आणि त्याचा कुठेतरी
नुकसान हे कोणत्याही संघाला न व्हावं. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. अतिशय मासवन प्रीमियर लीगचा थरार, एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा, तुम्हा सर्वांची लोकप्रिय स्पर्धा ज्याचं नाव आहे MPL. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. आजच्या दिवसामध्ये वातावरणाचा जर क्लायमेटचा विचार केला तर थोडंसं ढगाळ वातावरण आहे. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडंसं खेळाडू जो उत्स्फूर्त असतो तो कधी कधी निघून जातो सुद्धा. एक धाव MD पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर जयेश भोईर. पराग धानवा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुन्ना या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. अप्रतिम बॅटची एज अँड टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. अनिल जाधव कोणतीही चूक करणार नाहीयेत. गॉन. वेलकम बॅक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत मिस्टर आकाश तुंबडा. गोलंदाज आहेत जयेश भोईर. विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहताय. सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता जयेश भोईरचा की रँकिंग 1 वर होता आणि आत्ता पण आहे, कारण रतीश जाधव त्याची बरोबरी जरूर केली गेली होती. आणि आता जयेश भोईर ते मात्र पुन्हा एकदा ओव्हरटेक करतायत, कारण पर्पल कॅप ही खूप मायने राखते. एक विकेट हॅट्रिक आपण सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिली. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी, खाली राहिला होता हा चेंडू. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे आकाश तुंबडाला हा चेंडू समजला नाही. बॅट वरून फिरली होती आणि अगदी बॉल खालून निघून गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना ग्रेट डिलिव्हरी. जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर 1 नंबरची जर्सी परिधान करणारा हो सांगतो यावेळेला की जयेश भोईर मी पहिल्या क्रमांकाचा आतापर्यंत यावेळेला रँकिंगवर आहे. काय अचूक टप्पा, भेदक मारा, फलंदाजांचा परिपूर्ण बॅटिंग स्टान्स तो ओळखतो, त्याची बॅट फिरवण्याची तो कला ओळखतो आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह सहित चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 21 बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल आहे. स्मॅशर्स टीम यावेळेला थोडीशी स्ट्रगल करते. पराग दानवा कितपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाईल, किती धावांपर्यंत मजल मारेल, किती धावांचं आव्हान समोर ठेवेल. ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. यस पंच काय इशारा करतील याकडे लक्ष असणार आहे आणि यस 2 रन मिळतील या दुहेरीने. संघाची धावसंख्या 23. भुकेची तमानं बाळगताना मात्र राहुल धानवा या ठिकाणी आपण पाहतायत प्रत्येकाला सोयी सुविधा ते व्यवस्थित उपलब्ध करतायत. म्हणजे प्रमुख आयोजकाची भूमिका काय असते हे त्यांनी कमी वेळेत आणि कमी वयामध्ये जाणलंय. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत, आलेल्या गावामध्ये पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं, त्यांना रीतिरिवाज प्रमाणे कसं वागवायचं, अतिशय पद्धतीने आपण पाहतायत. सुजित जाधवला माईक, कॉलर माईक देतील का? सुजित जाधव आपण रेडी आहात? यस रेडी आहात, तर कॉलर माईक त्यांच्यापर्यंत पोहोचवा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 झालेली आहे. 23 रन्स. एक अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धीरज पवार अनेक रुग्णांना ज्यांनी जवळून पाहिलंय असे आपण सुजित जाधव चांगली सेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला काय फटका खेळलाय, सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. पराग धानवा इज ऑन अ फायर. ब्रँड आहे मासवनचा 6.
जबरदस्त फटका खेळला होता असं वाटलं. यावेळेला इम्रोज खानने टाकलेला चेंडू आणि सुमित ढेकलेने मारलेला फटका षटकार राजनंदनी ट्रॉफीमध्ये, अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. एकाच संघामध्ये खेळणारे आज वेगवेगळ्या विभागात खेळताना पाहायला मिळतात. संघामध्ये ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ऑन साईडला खेळलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. जयेश भोईर पुढे सरसावत आहेत. जयेश भोईरची बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे. ज्या पद्धतीने तो चेंडूवर येतो, आराम के साथ रिलॅक्स मध्ये येत असताना कोणत्याही प्रकारचे हायकाय करत नाही, कोणतंही त्याच्या मनामध्ये काहूर चालत नाही. आणि हे क्रिकेटमध्ये खरं कौशल्य तुमचं हेच असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 30 बॉल फेकून झाले ते 2. डेड बॉल पंच घोषित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 30. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथा आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना धीरज पवार यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय अमितच्या बॅटमधून. यावेळेला आपण पाहतायत मिस्टर अरुण आकाश तुंबडाच्या बॅटमधून येतोय एक धमाकेदार झन्नाटेदार मासवन प्रीमियर लीग षटकार 6 धावा. क्या बात है आकाश. आकाश तुंबडा काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पराग धानवाचा तो षटकार पाहिला आणि त्याला ऊर्जा मिळाली की आता मला सुद्धा इथे थांबायचं नाहीये, इथे रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही असं दर्शवत असताना षटकार आला. संघाची धावसंख्या 36. पायावरचा चेंडू होता, सरळ चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव. कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं होतं का तर बॅटची हलकीशी एज यावेळेला पाहायला मिळाली. आकाश तुंबडाच्या बॅटमधून एकदा होईल आणि संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचले गेले. सिच्युएशन नुसार खेळण्याची जी कला असते ना ती काही फलंदाजांना अवघड असते. ते नॅचरल बॅटिंग करण्यासाठी ते ओळखलेले असतात. मूळतः ते नैसर्गिक त्यांचा जन्म जर आपण पाहिला तर त्यासाठीच कदाचित होतो हे आपण सातत्याने जाणले कित्येक वेळा क्रिकेटच्या खेळामध्ये. तसं ऑस्ट्रेलियामध्ये आपण पाहिलं की आपली खूप नामुष्की ओढवली गेली. बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर आज प्रत्येकाला आठवण येईल असं अजिंक्य रहाणे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर चेतेश्वर पुजारा, कारण हे 2 असे खेळाडू होते जे कसोटी क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी ज्यांचा जणू काही जन्म झाला. हेच आपण प्रत्येकाने ट्विटरवर पाहिलं. हे कमेंट्स पाहायला मिळाले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज घेत व्हाईट यॉर्करने या चेंडूची सांगता होत असताना सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 रन 39. सुजित जाधव त्या ठिकाणी आमच्याशी जॉईंट होतील. सुजित जाधव थोडंसं पंचांच्या या साईडला थोडंसं आपण उभे राहा. किरण केणे सर जिथे आहेत तिथे कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं, त्यांची सुद्धा मुलाखत घेण्याचा योग मिळाला. येणाऱ्या कालावधीमध्ये जतीन किनी त्याचप्रमाणे अनुराग चव्हाण यांच्याकडे सुद्धा कॉलर माईक जाईल. अनुराग चव्हाण हे सुद्धा पाहायला मिळतीलच, हे लक्षात असू द्या. आणि राहुल दानवा हे तर उद्या सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मुलाखत घेऊया या स्पर्धेविषयी. हॅलो. यस. 4 षटकांचा एकंदरीत खेळ झाला. 39 रन. जयेश भोईर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. दरम्यान ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे तर सुजित जाधव आमच्याशी जॉईन झालेत. सुजितजी जाधव वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि या क्रिकेटचा खेळाचा आनंद तुम्ही घेतायत. कसं वाटतं 10व्या पर्वामध्ये? पहिल्या पर्वापासून तुम्ही जॉईन झालात या स्पर्धेला, 10व्या पर्वात कसं फील करतायत? पहिल्या पर्वापासून ते 10व्या पर्यंत मी खेळाडू म्हणून खेळतोय. अप्रतिम, चांगला चेंडू, चांगलं नियोजन केलेलं आहे. यस, चांगलं नियोजन केलं असं त्यांचं स्पष्टपणे मत आहे. आज थोडासा जरूर
जर आपण पाहिलं तर तुमच्यावर आक्षेपार्ह केलं गेलं, परंतु तदनंतर तुम्ही उभारतील का? आता 45 प्लस 40 माझं एज आहे. त्यामुळे कमबॅक करणं शक्य होऊ शकत नाही. आणि नक्कीच माझा ॲक्सिडेंट सुद्धा झालेला आहे, त्याच्यामुळे माझा हात जरा फ्रॅक्चर आहे. नक्कीच. म्हणजे जेवढं क्रिकेट खेळलेत ते चांगले क्रिकेट खेळलेत, म्हणजे ॲज अ प्लेअर म्हणून आता तुम्ही क्रिकेट खेळतील. तिथपर्यंत मी खेळू शकतो. नक्की. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे, राहुल दर्मा यांचा सुंदर कन्सेप्ट आला, गावकऱ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला मासवनच्या. राकेश दुमाडा हे तुमचे परममित्र आहेत, आमचे परममित्र आहेत, आणि संपूर्ण जे मासवणकरांनी जो मात्र कॉपरेट केलंय त्याबद्दल काय म्हणतील? खेळाडू मासवणकर अतिउत्साहाने वाट बघत असतात. त्यांचे खूप खूप आभार. नक्कीच. आता 45 वय वर्ष म्हणजे क्रिकेट मध्ये वय मॅटर करत नाहीत. क्रिकेट फक्त एज इज जस्ट नंबर असं म्हटलं जातं. मात्र क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलं चांगलं क्रिकेट खेळताय. तर एक तुम्ही 45 वर्ष आता वय वर्ष आहे म्हणजे एक्सपिरियन्स आहे. तर एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणजे नवतरुण जे उभारते सितारे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? त्यांना एवढंच सांगू शकतो की पीत जाऊ नका. मी सुद्धा पित नाही. नक्कीच. म्हणजे रंगी बेरंगी शरबतापासून थोडंसं दूर राहा असं त्यांना तुमचं म्हणणं आहे, आणि व्यसनापासून दूर राहा असं तुमचं स्पष्टपणे मत आहे. कारण स्वतः ते ॲज अ क्रिकेटर निर्व्यसनी म्हणून सुजित जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. तर अजून काय संदेश फिटनेसच्या बाबतीमध्ये आपण देऊ शकतो? फिटनेस की आता सर्वांकडे बाईक नसून सायकल असली तर खूप आरोग्यासाठी आणि हालचाल होऊ शकते. निश्चित. असा तुम्ही भरपूर मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा पाहतात टेनिस बॉल क्रिकेटच्या. असा कोणता तुमचा आवडता खेळाडू आहे की त्या खेळाडूला तुम्ही खूप मानता? विश्वनाथ जाधव. क्या बात आहे. एक आदिवासी बांधव ज्याने जादोपाडा गावदेवी धानीव ते आपण पाहिलं शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत प्रवास केला, आणि सुप्रेमोचा हिरो म्हणून ज्याच्याकडे एक्सप्रेसो कार ही मात्र मिळाली. आणि नुकतंच परवाच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर मीरा भाईंदर बिग बॅश या खेळात सुद्धा त्याने 5 फायपर घेतले आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा पटकावला. असा खेळाडू विश्वनाथ रोहिदास जाधव हा तुमचा फेवरेट खेळाडू आहे? त्याच्यासोबत सुद्धा आम्ही मॅच खेळलो आहेत मासवण मित्रामधून. थँक्यू व्हेरी मच सुजित जाधव. आपण जोडले गेलेत आणि पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली गेली. विराज पवार यावेळेला आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 5 षटकांचा खेळ संपन्न आणि 44 धावा. म्हणजे 5 षटकांचं हे फक्त जर 5 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं, त्यामध्ये 3 बॉल डॉट, 2 वेळा दुहेरी आणि 1 वेळा सिंगल, अशा पद्धतीने हे 5वं षटक पाहायला मिळालं. दरम्यान आम्ही जॉईन झालो होतो सुजित जाधव यांच्या बरोबरीने, आणि एक अतिशय चांगला कॉलर माईक जो आपण पाहू शकता ते IPL मध्ये खूप वेळा आपण पाहिलं, आणि एक वेगळीच औरच मजा आपल्याला पाहायला मिळते. यस, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, आणि तेवढीच खूप चांगली विकेट किपिंग जयेश भोईरच्या द्वारे पाहायला मिळाली. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 44 रन्स. विराज पवारला पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. जयेश भोईरने अतिशय सुंदर पद्धतीने विकेट किपिंग केले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सेकंड विकेट मिळेल का तर नाही. सेफ झोन मध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अनिल जाधव पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डर पुढे येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. स्वप्नील पुढे सरसावले गेले होते.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 45-45. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे मैदान आणि सुरू असलेला हा क्रिकेटचा खेळ, अर्थातच मासवन प्रीमियर लीग. गुड डिलिव्हरी, वाईट यॉर्कर, काही चान्स नाही आहे आणि सरळ चेंडू निघून जातोय, साईड स्क्रीनवर जाऊन आदळला. 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 रन. विवेक गणेशकर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना विवेक गणेशकर एका वेळेला मात्र एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ओपनिंग सुद्धा करायचे, परंतु काही काळ जर आपण पाहिला तर नोकरीच्यामुळे थोडासा वेळ मिळत नसावा, प्रॅक्टिसचा वेळ मिळत नसावा आणि रिलायन्सचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हिरो आहेत. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकीपर्यंत विवेक गणेशकर बॅक टू द डगआउट. सिंगल मेल पराग धानवाच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 49. 49 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. अल्केश हाताने चेंडूला दिशा दिली होती, परंतु इथे परागला सुद्धा रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने पराग गॉन. पराग ज्या वेळेला त्याची चालण्याची जी स्टाईल आहे ना, ती मला अक्कूची आठवण येईल. अशा पद्धतीने मात्र त्याची चालण्याची स्टाईल पाहायला मिळते. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकतायत. प्रत्येक खेळाडूला आयडियल मानत असतो. तो आयडियल मानता मानता फक्त आपण त्याच्याकडून काहीतरी शिकावं, तर फक्त प्रेरणा घ्या. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय, आपण त्याच पद्धतीने बनण्याचा प्रयत्न करतात, परंतु एक स्वतःचं जेव्हा तुम्ही साम्राज्य निर्माण करतील त्यावेळेला एक ती ओळख निर्माण होते. जरी राज्य छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःचं असावं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगली विकेट किपिंग, परंतु तिथे आपण पाहतायत रोहित 50 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. रोहित गोवारी डॉट बॉल खेळले. 50 रनचं टार्गेट आहे. चला टॉस साठी या लगेच. सामना क्रमांक 7 येईल आणि सामना क्रमांक 7 आहे प्रियांश फायटर अँड पवार 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. करूया आपण लगेच टॉस. मी राहुल दानवा यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करून घ्यायचे. या स्पर्धेचे आयोजक आहेत पंचांना पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल पण द्या त्याच्या समवेत. सर राहुल धानवा एक युवा समालोचक, चांगले खेळाडू आणि या गावची आनबान शान. राहुल धानवा यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन केला जातोय. हेमंत पवार यांनी टॉस जिंकलेला आहे. टॉस किंग आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि पवार 11 टीमच्या कॅप्टनने हेमंत पवार यांनी सांगितलं की आम्ही टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारू. तर एका साईडला ऋतिक सातवी यांना बॅटिंगसाठी पाचारण केले गेले. प्रियांश फायटर या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. जी स्कूटी आहे प्लीज लाईट ऑफ करा जरा. थँक्यू व्हेरी मच. तर काही तांत्रिक अडचणामुळे
अडचणीमुळे मात्र आपण थोडासा 5 मिनिटाचा या ठिकाणी ब्रेक घेतोय. मॅच स्टार्ट राहील. तर यस अनिकेत. उमेश वावरे ब्रँड ऑफ अकोली, तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. उमेशजी वावरे या प्लीज, आपण मुख्य मंचावर सन्मानानं व्यासपीठावर या. नुकतंच पाण्याची व्यवस्था रोहन दुमाडा यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि अतिशय खूप मेहनत घेतली या मुलाने. ज्या पद्धतीने रोहन दुमाडा आयोजकाच्या भूमिकेत आहेत. पहिलं जर मैदानात कोण येत असेल सकाळच्या सत्रामध्ये तर रोहन दुमाडा यांचं नाव घेतलं जातं आणि लगेच राहुल धानवा यांना ते कॉल करतात, मी इथे प्रेझेंट झालोय, तुम्ही सुद्धा या सर्वजण. तर रोहन दुमाडा, तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा आहे. काही वर्षामध्ये तुम्हाला ती सुद्धा सूत्र दिली जातील की ती जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर येईल आणि त्यासाठी तुम्ही तत्पर राहा. पोलाड या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले तर रोहन दुमाडा, हॅट्स ऑफ. तर विजयासाठी लक्ष 50 ॲक्युरेट पाहायला मिळतं. राकेश गुवारे या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर थोडेसे फ्लॉप ठरले होते. टॅप केला जातो अंडर बॉक्स स्टाईलमध्ये, तेवढीच उत्तम दर्जाची फिल्डिंग. पहा, जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा दर्जा हा खूप स्ट्रॉंग असायला हवा, जेणेकरून जेवढ्या धावा वाचतील तेवढ्या धावा कमी प्रमाणात येतील आणि फलंदाजांवर ऑटोमॅटिकली दबाव त्यावेळेला वाढतो. त्यावेळेला भारतीय संघाचा जो आपण पाहिला मोहम्मद अझरुद्दीन, रॉबिन सिंग, गुंडप्पा विश्वनाथ हे जेव्हा खेळाडू होते त्यावेळेला फिल्डिंगचा दर्जा फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तदनंतर कालांतराने थोडासा गॅप पडला फिल्डिंगच्या बाबतीमध्ये आणि तदनंतर ज्यावेळेला इंग्लंडच्या दौऱ्यावर मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग ज्या वेळेला आले हे दोन किंग, त्यावेळेला मात्र एक वेगळाच फिल्डिंगचा दर्जा आपण पाहिला आणि तिथून फिल्डिंगच्या बाबतीमध्ये भारतीय संघाचा नामोल्लेख हा केला गेला. त्यामध्ये अगोदर रॉबिन सिंग आपण पाहायचो, परंतु पूर्ण वर्ल्डमध्ये जॉन्टी रोड्सने जे नाव उज्ज्वल केलं अप्रतिम पाहायला मिळालं. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला सॉफ्ट हँडने खेळला गेला, सिंगल मिळते. पराग स्वतः पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव आणि संघाची धावसंख्या 2. जॉन्टी रोड्स या खेळाडूला जास्तीत जास्त प्रेम मिळालं ते भारतामध्ये, कारण एक सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून त्याची निवड झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि त्याने ते 5 झेल टिपल्यानंतर पूर्ण दक्षिण आफ्रिकेच्या कमिटीचं पूर्णपणे आपण पाहू शकलात लक्ष वेधित केलं आणि तिथून त्याला एक ॲज अ फिल्डर म्हणून स्थान मिळालं. ऑन साईडला फुलटॉस बॉलला जैसे गेंद वैसी नसीहत, चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. गुड शॉट. सहा रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. राकेश गुवारी उजव्या हाताने, यावेळेला ऑफ साईडला ऑन दी टोस खेळला गेलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. 4 धावांकरता मिळेल एक अप्रतिम सनसनाटी MPL चौकार. लगातार 2 चौकार, 10 रन्स, 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. ज्या पद्धतीने मनीष धानवा MD डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, विवेक गणेशकर विकेट किपरच्या भूमिकेत आहेत आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना स्लोअर 1चा मारा केला होता. या बॉलवर पहिल्या षटकातील शेवटचा बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. ज्या अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग करतायत प्रतिम आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंगचं पृथ्थकरण. 30 बॉल आहेत आणि 40 रनची आवश्यकता. इथे विकेट फार महत्वाची भूमिका असेल. पराग धानवा की रोहित गुवारी या 2 गोलंदाजांपैकी एका गोलंदाजाला पुढे आणलं जाईल की वेगळ्याच गोलंदाजाला पुढे पाचारण केलं जाईल, ही स्ट्रॅटेजी आखली जाते आणि हे गेम प्लॅनिंग खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमचं डोकं स्थिर असायला हवं. जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळता त्यावेळेला डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळायला हवं. कोणत्याही प्रकारची हायगे न करताना, कोणत्याही प्रकारचा हायपर न होताना एकमेकांचा आदर करणं हे क्रिकेटने आपल्याला बऱ्याच वेळेला शिकवलंय.
प्रथमेश भोपी फार वय वर्ष कमी आहे, 17 वर्ष, अगदी 11वी मध्ये शिकत असताना कॉलेज कुमार, परंतु क्रिकेटवरचा अतोनात प्रेम म्हणून कालच उल्लेख केला होता, जर शिक्षण तुम्ही घेत असाल तर त्या शिक्षणाकडे तुमचं लक्ष केंद्रित करून या क्रिकेटच्या मैदानाचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. कॉलेज कुमार यांची मात्र दोघांची निवड होईल. जो शिक्षणामध्ये चांगली प्रगती करेल त्याचा विचार सुद्धा केला जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहतायत खूप चांगलं क्रिकेट सुद्धा खेळतोय प्रथमेश भोपी, कारण अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाही आहे. या खेळाडूच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11. यावेळेला तंत्रशुद्ध फटका वेट अँड वॉच केलं. पराग धानवा पुढे सरसावेल. चांगला थ्रो पाहायला मिळाला. एक बुमराची आठवण करून दिली. अशा प्रकारचा हा थ्रो आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 12. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. विकेट्स डॉट डॉट खूप मायने राखणार आहे. उमेश वावरे वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आकाश लहांगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि आकाश लहांगे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचंय. उमेश वावरे जे आयोजक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथमेश भोपीचा हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या 12. उमेश वावरे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आकाश लहांगे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आणि राहुल दानवा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत. इथून चांगली गोलंदाजी राहिले आणि विकेट मिळत असताना प्रथमेश भोपीला. थँक्यू व्हेरी मच उमेश वावरे, आपलं मनपूर्वक या मासवन प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. सुशांत त्यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सुशांत या आपण मासवन प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर विकेट मिळते, चला फलंदाज थोडस झटपट या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उशीर न होताना आपण लगेच मॅच कंटिन्यू करूया. अनुराग चव्हाण. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. 50 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत प्रथमेश भोपीने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. अचूक टप्पा हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य राहिले. जरी वेग नसेल तरी सुद्धा अचूक टप्पा तुमच्याकडे असेल तर फलंदाज नेहमीच डळमळीत होताना पाहायला मिळतात. वेग हवा तसा नाहीये परंतु अचूक टप्पा ते जरूर ह्या वेळेला हाताळत असताना. खराब फिल्डिंग, ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 2 धावा मिळतील एमडीला. आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अमित पांढरा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित पांढराच्या बॅटमधून 2 धावा आल्या. मनीष धानवा एका साईडला 88 अर्थातच 88 नंबरची जर्सी परिधान करणारा नॉन स्ट्राईक एंडला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सूर्या मासवन या टीमची 14 वर जाऊन पोहोचले गेली. प्रथमेश भोपी स्लोवर 1 चेंडू, जरूर नकल चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय किरण किणे सरांकडून. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. 15 रन्स. ऑफ साईडला गॅप मध्ये खेळलाय. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त ढकलून काढलाय. पराग धानवा पुढे सरसावेल. काय फिल्डिंग केले परागने आतापर्यंत, ग्रेट फिल्डिंग. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते परागची आणि एक माणुसकीचं नातं पराग हे सातत्याने दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ते पंच असतील, समालोचक असतील, कॅमेरामॅन असतील, यांच्याशी कसं वागायचं, मैत्रीपूर्ण संबंध कसे ठेवायचे, फार कमी जणांना हे जमतं आणि त्यामध्ये पराग धानवाचा मी यावेळेला उल्लेख करेल. जरी क्रिकेट खेळत असला तरी सुद्धा एक माणुसकीचं नातं. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं कोरोना हा व्हायरस आल्यानंतर ज्या पद्धतीने तो पसरला आणि त्या कोरोनाने शिकवलं की माणुसकीचं नातं रोवल्यानंतर तुमचं किती भवितव्य किती लोकांपर्यंत पोचतं. आणि खऱ्या अर्थानं ते कोरोनाने शिकवलं, कारण माणुसकीचं नातं जोडा, कारण आपण या आयुष्यात काहीच घेऊन जाणार नाही आहेत. फक्त आणि फक्त माणुसकी हीच फक्त आपल्या आयुष्यात कायम स्वरूपात राहील आणि माणसांच्या मनामनामध्ये
तो मनुष्य राहील. म्हणून माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असावा, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. म्हणून माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असला तर माणूस त्याच्या हृदयात कायमस्वरूपी ठसून राहतो. स्नोबॉलचा इशारा कशा पद्धतीने आहे आणि यावेळेला पराग धानवा ज्याचा उल्लेख मी केला होता आणि इथे आक्षेपाह केलं गेलं. गोलंदाज क्रमांक 2 ब्लॅकलिस्टला पराग धानवाचं नाव आणि 3 धावा मिळतील. पराग त्यावर सराव करेल यात ती मात्र शंका नाहीये. सुजित जाधवला आपण पाहिलं, त्यानंतर आता पराग धानवाला आपण पाहतायत. तर नो बॉल प्लस पेनल्टीच्या 2 धावा, त्या बॉलवर काढलेल्या धावा, एकंदरीत हा बॉल तर आपण पाहिला तर 3 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 19, विजयासाठी 31 रनची आवश्यकता. राकेशजी दुमाडा यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. राकेशजी दुमाडा यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. मास्वन प्रीमियर लीगचं खरोखरच उदो करायला हवा. काहीतरी वेगळं नाविन्य करण्याची जी इच्छाशक्ती आहे. अगदी थोड्याच वेळात प्राथमिक शाळेतील 1ली ते 4थी चे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना आपण त्यांचं मुख गोड करण्यासाठी आपण चॉकलेट्स आणि थंड पेयाची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. चेंडू निघून जाईल 2 धावांकरता की चौकार. यावेळेला आपण पाहतायत पंच दर्शवतात यस डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 धावा. सुरुवात छान झाली होती. 10 धावा पहिल्या षटकात आल्या. दुसऱ्या षटकात अवघ्या फक्त 6 धावा. प्रथमेश भोपेला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं. प्रथमेशने आपल्या कर्णधारावर विश्वास टाकला आणि सार्थ ठरवलं. प्रथमेश भोपेने वय वर्ष फार कमी 17. राकेशजी दुमाडा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमचे जवळचे मित्र ज्यांनी मासवण गाव हे दाखवलं. मित्र मासवण या माध्यमातून ती स्पर्धा सुद्धा भरपूर वर्ष चालली. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल फार वेगाने. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान. 4 धावांकरता मेल. या वेळेला ब्रँडेड चौकार. मासवण प्रीमियर लीग चौकार. जय जागृत मिळवणे. उमेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचं विशेष सहकार्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं करूया आपण या चेंडूनंतर स्वागत सन्मान. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके येईपर्यंत अमित पांढऱ्याच्या बॅटमधून 2 धावा. संघाची धावसंख्या सूर्या मासवण टीमची 27 वर जाऊन पोहोचली गेली. या राकेशजी दुमाडा साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण उमेशजी जाधव साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. प्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने रोहित गोवारीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आपण करूया सुस्वागतम. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं विशेष सहकार्य हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. उमेशजी बाबूराव जाधव साहेब यांच्याकडून मोलाचं विशेष सहकार्य या स्पर्धेला 2500 रुपये आल्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं ऋणी राहूया. आणि बक्षीस समारंभाच्या वेळेला सुद्धा उमेशजी जाधव साहेब आपल्याला आत्ताच इन्व्हाइट करू इच्छितो आयोजकांच्या वतीने की आपण उपस्थित राहायचे आवर्जून. रविवारचा दिवस अर्थातच 22 डिसेंबरचा दिवस आणि संध्याकाळच्या सत्रात आपली उपस्थिती 4 वाजता प्रार्थनीय असेल. सर्व आयोजकांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. अगदी थोड्याच वेळात 1ली ते 4थी चे विद्यार्थी प्राथमिक शाळेतील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ह्या वेळेला पंचांकडे अपील विवेक गणेशकरने केली होती परंतु
ती फेटाळून लावली आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 28 झालेली आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 9.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट जो आता आपल्याला पाहायला मिळेल तो वाढताना पाहायला मिळतोय. 28 रन 18 बॉल आणि 22 रनची आवश्यकता म्हणजे 7.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळेल. अतिशय सुंदर गोड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं 10वं वर्ष, पहिलं वर्ष अगदी आपण कठीण काळामध्ये अडचणीमध्ये हाताळलं, परंतु ते आज दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत ते चांगले दिवस आहेत. म्हणजे कठीण काळामध्ये स्वतःला नेहमी सांगत राहा की मी अजून हारलेलो नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय एकच धावेसाठी. कारण आयुष्यामध्ये कितीही मित्रांनो, खेळाडूंनो, कठीण प्रसंगामध्ये जर तुम्ही असतील तर स्वतःला नेहमी प्रश्न विचारत राहा, त्याचं उत्तर ऑटोमॅटिकली संयमाने मिळेल. नेवर गिव्ह अप. मी कधीही हार मानणार नाही. बी पॉझिटिव्ह. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. एमडी ह्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. टॉप झाला तिथून चेंडू. चांगली गोलंदाजी राहिले राकेश गुवारी. पहिलं षटक तेवढं दमदार चांगलं नव्हतं. 10 धावा आल्या होत्या, 2 चौकार आले होते पहिल्या षटकामध्ये. शेवटच्या 4 आणि 5व्या बॉलवर इथून स्विच हिटचा फटका. क्लीन स्विच हिट आहे, परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये मनीष धानवाला. तिथे चेंडू अडला आणि इथून आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अमित पांढराने तेवढी सुरेख फलंदाजी सुद्धा केले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31-19 रनची आवश्यकता. बॉल आहेत 15. सूर्या मासवण टीमला 15 बॉल्स रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 15 बॉल 19 ची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. प्रथमेश भोपी त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. एक धाव अर्जित केली जाईल. पहाडीनाथ किराणा स्टोर मासवण हरिबाई 2025 MPL सीझन 11 करिता सर्व टीमसाठी टी शर्ट्स. क्या बात आहे. जोरदार टाळ्या येऊ द्या. म्हणजे 8 टीम आहेत. त्या पुढच्या वर्षात 9 टीमचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजच राहुल दानवा यांनी मला तारीख ती डिक्लेअर करून सांगितली की पुढच्या वर्षात ही तारीख आत्ताच बुक करून ठेवा. अर्थातच 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर. राकेश धुमाडा यांनी आमच्याकडे हलक्याशा नजरेने पाहिलं. पंचवीस तारखेचा दिवस ख्रिसमस आणि तिथून ती सुरुवात होईल 28 तारखेपर्यंत 2025. संघाची धावसंख्या 34. विजयासाठी लक्षात असू द्या 16 रनची अजून सुद्धा आवश्यकता. 12 बॉल आहेत. खूप चांगला स्पेल पाहायला मिळाला. राकेश गुवारीने 2 षटकं आपल्या कोठ्यातील हाताळली. त्यामध्ये 16 रन्स आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 8चा इकॉनॉमिकल पाहायला मिळाला. आता 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन. अपील चांगली केली होती, परंतु या अपीलला दुजोरा दिला नाही. पंचांनी सहमत नाही आहेत, कारण कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता त्या कारणास्तव. परंतु प्रथमेश भोपीची बॉडी लँग्वेज पहा.
ज्या पद्धतीने तो गोलंदाजीवर येतो, त्याची ऊर्जा, टॅलेंट आणि क्षमता, पोटेन्शियल. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, फटका तर चांगला आहे, परंतु इथे फिल्डरला निवडलं. अशा प्रकारे खेळ समाप्तीवर होत असताना आपण पाहू शकता पूर्ण विराम, फुल स्टॉप. मिस्टर मनीष धानवाच्या खेळीला गॉन. वेलकम बॅक. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 34. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 10 बॉल आणि 16 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅच. एक्सलंट फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. जसा चेंडू वेगाने आला तसा चेंडू वर झडप घातली आणि काय झेल टिपला गेला. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट फिल्डिंग. रितेश धानवाने अतिशय जोमाने तो झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस. 1983चा वर्ल्ड कप कोणामुळे आला. यावेळेला ऑन साईडला शफल झाले. फिल्डर आहे त्या ठिकाणी, कोणतीही चूक करणार नाही. व्हॉट अ कॅच. आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज राहुल दानवा यांच्याकडून बॉलर आणि फिल्डर साठी. एक्सलंट कॅच. अमानवीय झेल याला म्हणतात. कोणीही मात्र अपेक्षा केली नसेल की हा झेल टिपला जाईल, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट हा आमचा सन्मान आहे, क्रिकेट हा आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हाच झेल मात्र आकाशच्या द्वारे पाहायला मिळाला. आकाश तुंबडा, व्हॉट अ कॅच. एकदा जोरदार टाळ्या आकाश तुंबडासाठी येऊ द्या. आणि जीवाची पर्वा न करताना चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला. तिथून घसरण जणू काही मात्र आपण पाहू शकलात एसएल वर्ल्ड मध्ये जणू काही तो पिकनिक साठी आलाय, अशा प्रकारचं आपल्याला घसरण पाहायला मिळाली. राहुल दानवा यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज फिल्डर आणि बॉलरसाठी. प्रथमेश भोपी आणि आकाश तुंबडा प्रत्येकी 100 रुपये. हे टॅलेंट आहे. काय झेल टिपला होता. आज हा झेल स्टेटसला राहील. स्लोवर वन चेंडू, खोलवर चेंडू होता. लो फुल टॉस बॉलला चेंडू कन्वर्ट केलंय. एकदा वर्जित केली जाईल तेवढीच फिल्डिंग स्ट्रॉंग पाहायला मिळते. म्हणून मी उल्लेख केला होता ज्यावेळेला सामना सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा 50 धावा असतात त्यावेळेला तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा खूप उंचवावा लागतो आणि तेच मात्र एक्झॅक्टली केलंय या वेळेला स्मिथ स्मॅशर्स या टीमने. 35 धावा, 4 बॉलचा खेळ झाला. आता 8 बॉल आणि 15 रन्स. 8 बॉल 15 च समीकरण. हुकच्या फटक्यात शफल होऊन खेळलेत. अमित पांढऱ्याच्या बॅटमधून 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. 2 धावा येत आहेत. दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37, 37. आता रन्स हवे आहेत त्या 13. एकंदरीत बॉल जर आपण पाहिले तर 7 आहेत आणि 7 बॉल मध्ये 13 धावा. जे कॉलेज कुमार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे, जो खेळाडू कौशल्य दाखवेल, क्रिकेटच्या खेळामध्ये नैपुण्य दाखवेल, त्यांच्यासाठी याच गावातील एक अनमोल हिरास आदिवासी बांधव, अर्थातच एक टॅलेंटेड व्यक्तिमत्व, हुशार व्यक्तिमत्व, अर्थातच विशाल पवार सर जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत आणि त्यांच्याकडून जो खर्च उचलला जाईल MSCIT पूर्ण कोर्स प्लस ट्रॅव्हलिंग चार्ज, जे 2 कॉलेज कुमारला ही मात्र आनंदाची बातमी असेल की तुम्ही कौशल्य दाखवा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला या सर्व सोयी सुविधा मिळतील. तर षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या 37, विजयासाठी 13 रनची आवश्यकता. बॉल आहे 6. गेल्या मॅच मध्ये 38 धावा डिफेंड झाल्या. अकोलीचे एक चांगले खेळाडू उमेश वावरे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपयांचं आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. उमेश वावरे यांना जाण आहे की आयोजन फक्त सोपी गोष्ट नसते. तर धन्यवाद उमेश वावरे, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. जयेश भोईर, पराग धानवा, राहुल धानवा यांचे खास परम मित्र आहेत आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेला त्यांनी आपला अमूल्य वेळ या सदिच्छा भेट दिलेत. तर
तर उमेश वावरे थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक धन्यवाद. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून आपण पाहत आहेत विशाल पवार सरांकडून ही अपॉर्च्युनिटी चालून आले. 2 कॉलेज कुमारला निवडलं जाईल. कृपया करून जो आंब्याचा झाड आहे त्याच्या अगदी पाठीमागे ज्या बाईक्स लावलेल्या आहेत तर मिरर थोडंसं डाऊन करा, जरा क्रॉस बाईक लावा, तुम्ही पार्किंग करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास आमच्या खेळाडूंना जाणवणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37-6-13चं समीकरण अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच सहाड्याच्या क्रीडा संकुलमध्ये त्यांची खूप चांगली मेजवानी ही आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. क्रिकेटवरचं अतोनात प्रेम, अफाट प्रेम हे सातत्याने पाहायला मिळतं. असे तुम्हा सर्वांचं लाडकर नेतृत्व अर्थातच प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब चहाडे या ठिकाणी उपस्थित झाले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. क्या बात आहे. आणि काय एंट्री केले, चौकाराने प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेब यांची एंट्री केलेली आहे. हितांशू एंटरप्राइजेस चहाडेचं अनमोल रत्न. तर वेलकम प्रफुल्लजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे आयोजकांच्या वतीने. आणि त्यांचे मित्र शिव शर्मा आणि सुरेश निषाद या ठिकाणी उपस्थित झाले. तर शिव शर्मा और सुरेश निषाद, आपका भी तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. इथे आपण पाहतायत पुन्हा एकदा एक जबरदस्त कणखर बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, मॅग्निफिसंट शॉट, सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. आता धावसंख्या जाऊन पोचते. अविनाश आम्हाला दर्शवत आहेत 45 आणि विजयासाठी 4 बॉल 5 जतीन किने आम्हाला दर्शवत आहेत. आता रन्स 4 बॉल 5. काय बॅटिंग केले आतापर्यंत आपण पाहू शकतायत. विराज पवार समोरच्या गोलंदाजावर राज्य केले विराजने. सुपर्ब. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45, 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 बॉल 5 रनची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 8 रन्स आल्या. ऑन साइडला काय फटका खेळलाय, नजाकत बरा शॉट पाहायला मिळतोय. स्टायलिश फिनिश, विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराज पवार आला आणि त्याने मॅच विन करून दिली. हे कोणालाच थांग पत्ता सुद्धा लागला नाही. काय बॅटिंग, आक्रमकता. आणि सूर्या मासवण टीमने यावेळेला या सामन्यामध्ये बाजी मारली. विराज पवार एक स्टायलिश फिनिशर, अपकमिंग यंग टॅलेंट. व्हॉट अ बॅटिंग. चांगली फलंदाजी. आकाश तुंबडावर चढवलेले हल्ले, 2 चौकार, एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका काय अगदी नेत्रदीपक होता. जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी खेळलेला तो फटका, हे जणू काही समीकरण पाहायला मिळालं. आणि तदनंतर हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फिनिश केलं. मॅग्निफिसंट बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन सूर्या मासवण टीम. स्मिथ स्मॅशर्स टीमला अजून सुद्धा संधी आहेत, तर अजून सुद्धा तयारीला लागा, कारण अजून 2 दिवस आपल्याला व्यतीत करायचे आहेत. तर या आपण प्रफुल्लजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. राकेशजी दुमाडा साहेब यांच्या शुभ